लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा वर्ष 92 पानसुपारी सोहळ्याला सुरुवात करीत आहोत। मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव आमच्या मंडळाचे सभासद आहेत। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण्याकरता अच्युत रामचंद्र पालव यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। छत्रपती शिवाजी महाराज की। विभागीय माजी केंद्रीय मंत्री संसद रत्न खासदार अरविंद सावंत साहेब यांना मी विनंती करतो की सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करतो। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 92 वर्षाच्या परंपरेनुसार आज पान सुपारी सोहळा या सोहळ्याचं जुन्या जाणत्या लोकांनी औचित्य जसं ठेवलं होतं आमच्या जुन्या पिढीने की आजूबाजूची संपूर्ण जे विभागीय मंडळ असतील त्याप्रमाणे या संपूर्ण उत्सवामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लागतो। त्या सर्वांना या ठिकाणी बोलवायचं आणि एक पान सुपारीचा औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा। अनेक वर्षानंतर या कार्यक्रमांमध्ये बदल होत गेला। आता देखील या कार्यक्रमाच्या बदलानुसार आपल्या सीमेवरती आजही आपले जवान लढतायत। आज देखील या ठिकाणी काही वीर माता वीर पत्नी या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत ज्यांनी या देशासाठी आज हे उत्सव ज्यांच्या जीवावरती आपण साजरी करतो या ठिकाणी आणि ते सीमेवरती लढणारे जवान या ठिकाणी आलेल्या माझ्या माता वीर पत्नी यांच्यासाठी एकदा सन्मानपूर्वक आपण टाळ्या वाजवूया। त्याच पद्धतीने या अखंड हिंदुस्थानामध्ये या जगामध्ये ज्यांनी या 2 गोविंदा पथकांनी विश्वविक्रम केला, मग कोकण नगरचा गोविंदा पथक असेल किंवा जय जवान असेल, या मराठी मुलांनी आपला झेंडा हिंदुस्थानात नव्हे तर अखंड जगात फडकवला। त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवू देत आणि आज त्यांना देखील या ठिकाणी सन्मान केलेला आहे। लालबागच्या राजा संस्थेमार्फत आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीने सामाजिक सर्व कामं चालतात ही कामं अनेक वर्ष हा धार्मिक चळवळीबरोबर सामाजिक चळवळीचा रथ अनेक वर्ष जुन्या जाणत्या पिढीने ओढला। या संस्थेची स्थापनाच मुळात 1934 साली या व्यापारी बंधू आणि इथल्या वर्गणदारांनी केली आणि त्यानंतर हा सुरू झालेला धार्मिक चळवळीचा प्रवास आज 92 वर्षामध्ये अशा ठिकाणी येऊन पोहोचलाय की या ठिकाणी अखंड मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे, हिंदुस्थान नव्हे तर देश विदेशातून लोक आज लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। या 10 दिवसामध्ये तब्बल लालबागच्या राजाचे कार्यकर्ते या भाविकांच्या सेवेमध्ये संपूर्ण रुजू झालेले असतात आणि आज या व्यासपीठावरती अनेक जे मान्यवर बसलेले आहेत या मान्यवरांचे हात या संस्थेसाठी मदतीचे लागतात। त्यापैकी एक असा हात आहे या दगडूदादा सकपाळांनी या लालबागच्या राजाचं उपाध्यक्षपद देखील भूषवलं, स्वयंसेवकापासून काम केलं आणि या विधानसभेचं नेतृत्व देखील दादांनी केलं। त्याच्यामुळे या सामाजिक कार्यामध्ये दादांचा आमचा मोठा हातभार लागलेला आहे। आज डायलिसिस सेंटर असेल, प्रबोधिनी असेल, हे संपूर्ण दगडूदादा सकपाळांच्या कारकिर्दीमध्ये उभं राहिलं आणि असे असंख्य हात या मंडळाच्या कार्यकर्त्यांना बळ मिळत गेलं आणि जसे जसे लालबागचे भाविक वाढत गेले त्या त्या पद्धतीने ही संस्था एका वेगळ्या पद्धतीने धार्मिक चळवळीबरोबर सामाजिक चळवळीचा पाया देखील मजबूत करत गेली। कारण या विभागामध्ये आज 2020 साली कोविडमुळे थांबलेली रुग्ण सहाय्य निधी योजना मी मान्यवरांना सांगायला आनंद वाटतोय भाई, आपण 1 ऑगस्ट 2025 लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रुग्ण सहाय्य निधी योजना पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी सुरू केलेली आहे। कारण आज मंडळाची आर्थिक सक्षमता चांगली आहे, आज लोकांचा विश्वास या मंडळावरती चांगला आहे, त्यामुळे दान या पेटीमध्ये भरभरून येत आहे आणि त्याच्यामुळे या योजनेला देखील आम्ही पूर्ववत सुरू केलेलं आहे आणि तुम्हासारख्यांचे असंख्य हात आमच्या पाठीशी उभे असतात। असंख्य लोक या ठिकाणी आलेले आहेत
जी उत्सवाला हातभार लावतात. असाच एक आमच्यातला कार्यकर्ता राजेंद्र नारायण सावंत यांनी अनेक वर्ष या मंडळासाठी कामकाज केलं. आज या संस्थेचं या पानसुपारी सोहळ्याचं स्वागताध्यक्ष त्यांनी भूषवत आहेत. मी विनंती करतो की आपण या ठिकाणी भाषण करून या स्वागताध्यक्ष पदाची सन्मान्य राजेंद्र नारायण सावंत. सर्वप्रथम मी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतो. आज लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या 92 वर्षातील पान सुपारी समारंभाची स्वागताध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान मंडळाने मला जो दिला त्या मंडळाचे मी मनपूर्वक आभारी आहे. या पान सुपारी समारंभासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे मी स्वागत करतो. आपल्या लालबाग विभागाचा झेंडा दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण विश्वात अभिमानाने फडकावणारे जगप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव, सन्मान्य खासदार संसद रत्न अरविंदभाई सावंत, सन्मान्य आमदार अजयजी चौधरी, मंडळाचे सल्लागार व माजी आमदार दगडूदादा सकपाळ, सन्मान्य माजी नगरसेवक अनिल कोकिळ. 1934 साली स्थापन झालेल्या लालबागच्या राजाचा गणेशोत्सव आज संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आहे. पण या उत्सवाचे आजचे हे स्वरूप घडवताना मंडळाच्या स्थापनेपासूनच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बहुमल असा त्याग केला. तन मन धन अर्पून मंडळाच्या कार्याला स्वतःला झोकून दिले. म्हणूनच आजचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करीत आहोत. 92 वर्षाची शिस्त परंपरा, लालबागच्या राजावर असलेली श्रद्धा आजपर्यंत वाढतच गेलेली आहे. ते संपूर्ण कार्यकर्त्यांच्या असलेल्या एकजुटीमुळे, अपार कष्टामुळे, त्यागामुळे मागील 20 वर्षाच्या कालखंडामध्ये मंडळाने मोठी घरडीचूक घेतली. चळवळीच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील नागरिकांचा उत्कर्ष साधण्यासाठी आणि जनसेवेचे हे व्रत लालबागच्या राजाची सेवा मानून अनेक वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम सुरू केले. यात प्रामुख्याने रुग्णसहाय्य निधी योजना, लालबागचा राजा डायलिसिस सेंटर, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय, संत ज्ञानेश्वर संदर्भ पुस्तक पेढी, साने गुरुजी अभ्यासिका, एम्प्लॉयमेंट सेल, योग केंद्र, नव्यानेच सुरू झालेली AI ग्रंथालय, हे सर्व उपक्रम मंडळाने विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. लोकमान्य टिळक संगणक प्रशिक्षण केंद्र माफक व शुल्क स्वीकारून विद्यार्थ्यांसाठी संगणकाचे विविध कोर्स उपलब्ध केलेले आहेत. हिंदुस्थानावर दुर्दैवाने कधी काही संकट ओढवले तर मंडळ नेहमीच देशकार्यात मदतीचा हातभार लावण्यास पुढे येत असते. सन 2005 साली मुंबई महाराष्ट्रावर महाप्रलयाचे संकट आल्यावेळी त्यावेळी दरडग्रस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील जुई गावातील रहिवाशांना मंडळाने पक्की घरे बांधून दिली व त्यांचे पुनर्वसन केले. हा मंडळाच्या इतिहासातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे माझे मंडळ आहे आणि मी या मंडळाचा एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे स्वागत करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आज ज्यांनी स्वागताध्यक्षपद भूषवलं ते आमचेच मंडळाचे सन्मान्य सदस्य राजेंद्र नारायण सावंत. आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आज मुंबई महानगरपालिका अस्तित्वात जरी नसली तरी तुमच्या आमच्यातला आपलाच एक सभासदासारखा असलेला अनिलने या विभागावरती सातत्याने लक्ष दिलं. मंडळाला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासून न देता मुंबई महानगरपालिकेची कोणतीही अडचण असू दे पण अनिल नेहमी सातत्याने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सावलीसारखा खांद्याला खांदा लावून काम करत असतो आमच्याबरोबर. कधी अनिलला फोन करा, अनिल तात्काळ हजर असतो. कुठलीही कामं असू देत असा आमचा नगरसेवक, म्हणजे तो आम्हाला कधी माझी वाटलाच नाही. त्याला मी 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी विनंती करतो. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाच्या पानसुपारी कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय अच्युत पालव सर, त्याचप्रमाणे या विभागातील खासदार आणि ज्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला ते आपले माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय श्री अरविंदजी सावंत, या विभागातील माजी आमदार सन्माननीय दगडूदादा सकपाळ, या विभागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय अजयजी चौधरी, या मंडळाचे स्वागताध्यक्ष सावंत,
अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब कांबळे, खजिनदार श्री दळवी आणि या मंडळाचे सचिव आणि जे शिवसेनेचेही सचिव म्हणून त्यांना आता पद भूषवत आहेत ते सगळ्यांचे लाडके सुधीर साळवीजी, उपस्थित सर्व भक्त मंडळी. मी आता सुधीरजींनी सांगितलं की गेल्या कित्येक महिन्यापासून कित्येक वर्षापासून या विभागामध्ये शाखाप्रमुख किंवा नगरसेवक म्हणून काम करताना या मंडळाच्या बरोबर राहिलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 5 वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना अतिशय आनंद होतो. लालबागचा राजा या नगरसेवक विभागामध्ये माझ्या आहे, त्याचा मला अभिमान आहे. आणि 5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा योगायोगाने निवडणुका नाही झाल्या, परंतु लालबागचा राजा मंडळाने मला सातत्याने या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. 9वं वर्ष मला या सन्मान दिला जातोय, त्याबद्दल मी मंडळाचं पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण जनरली जो सन्मान नगरसेवकाला असतो, ज्या नगरसेवक असतो त्यांना मिळतो, परंतु माझी झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मला सन्मान दिला आहे, हे माझं मी भाग्य समजतो. लालबागच्या राज्याची सेवा करायची संधी मिळते. सुधीर साळवी आणि त्यांचे सगळे मंडळ हे अतिशय चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात, सामाजिक काम करतात, धार्मिक काम करतात. आणि हे काम करत असताना अतिशय मोठी सेवा, ही लालबागचा राजा संपूर्ण मुंबईत, महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगात ज्या राजाने नाव कमावलेलं आहे त्या लालबागच्या राजाला त्रिवार वंदन करतो. मला इथे बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल आपल्यासाठी कालही नगरसेवक होता, आजही नगरसेवक आहे आणि उद्याही तू नगरसेवक असेल, मी या व्यासपीठांना तुला ग्वाही देतो. आणि ज्यांनी या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अनेक सामाजिक उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली. मी मगाशीच भाषणामध्ये सांगितलं की लालबागच्या राजाची प्रबोधिनी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालय असेल, साने गुरुजी अभ्यासिका असेल, संत ज्ञानेश्वरी पुस्तकपेढी असेल, लोकमान्य टिळक संगणक केंद्र असेल, लालबागचा राजा डायलिसिस सेंटर असेल, आणि आता नुकताच एक लालबागच्या राजाची AI लायब्ररी आपण ओपन करतोय विसर्जन नंतर मोठ्या प्रमाणात. अशा अनेक उपक्रमांची साक्षीदार निव्वळ झाले नाहीत, तर त्यांच्या साक्षीने ते घडलं, असे या विभागाचे आमदार दगडूदादा सकपाळ आणि मंडळाचे सल्लागार यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. पाणी मागवलं. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हा गणपती, घरातला गणपती रस्त्यावर आणून लाखो देशभक्त ज्यांनी निर्माण केले ते टिळक साहेब. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागाचे खासदार अरविंद सावंत, माजी मिनिस्टर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, आणि ह्या विभागाचे लोकप्रिय आमदार अजय चौधरी, ह्या मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब, खजिनदार दळवी, आणि ह्या मंडळात माझ्या माहितीप्रमाणे 20 ते 22 वर्ष सातत्यानं ह्या मंडळासाठी कष्ट करणारे सेक्रेटरी सुधीरभाऊ साळवी. अनेक संस्था मी पाहिल्या, पण वन साईड अशी संस्था चालवणं हे मी पहिलं पाहिलं. सुधीरनं कधी कुठलं काम
हे माझ्यासाठी करायचं आहे असं मंडळात कधी तो वागला नाही. आणि त्याच्यामुळंच ही संस्था भरभराटीला आली, संस्था टिकली. संस्थेमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा अख्खा दिवस वर्गणीला जर मशीद बंदरला आम्ही गेलो, संध्याकाळी 5,000 रुपये मिळाले तरी आम्ही खुश असायचो. आज ती मंडळाची परिस्थिती नाही. आज मंडळ मनात आणील ते करू शकतं. आणि ज्या पद्धतीनं मंडळाची बांधणी केली सुधीरनं, ती अत्यंत महत्त्वाची आहे. 80 घरं आणि 90 लीडर असं झालं की त्या कामाचा सत्यानाश. आणि म्हणून कुणाला तरी आपण मानलं पाहिजे, कुणाला तरी आपण मोठं म्हटलं पाहिजे. कोणतरी ह्या संस्थेसाठी मेहनत घेतोय हे आपण पाहिलं पाहिजे. आणि हे जर पाहिलं तर सर्वांची आपली आजपर्यंतची एकमूठ आहे अशी एकमूठ राहणार. आपण सर्वांनी, जुन्या लोकांनी, नव्या लोकांनी, सर्वांनी हा गणपती मोठा व्हावा ही इच्छा ठेवली होती. पण त्याला जर प्रसिद्धी दिली असेल तर ती देखील सुधीरने दिली. आणि म्हणून मी आत्ता कोणीतरी उल्लेख केला की सुधीर दुसराही सेक्रेटरी झाला. अत्यंत आनंदाची आणि चांगली बाब आहे की अशा होतकरू मुलांना पुढे संधी मिळायला पाहिजे. आणि आपल्या पार्टीचं नाव झालं पाहिजे. जसं उत्सव मंडळाचं नाव झालं तसं व्हायला पाहिजे. आणि हे करत असताना मेहनत तर घ्यायला लागणार. मेहनतीशिवाय काही मिळत नाही. आपण मला या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. मी माजी आमदार आहे मला माहिती आहे. पण माजी कुणाला म्हणतात? ज्याला तिकीट मिळाली नाही, जो लढू शकला नाही. तसं माझं झालं नाही. मी स्वतःहून मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेबांना नमस्कार करून सांगितलं की बाबा दुसऱ्या कोणालाही तिकीट द्या, पण मला आता आमदारकी लढवायची नाही आणि मी आमदार होणार नाही. मला कोण आहे? आणि नेमका अजय चाशी बंगल्यावर होता. हे सगळे नशिबाचे खेळ असतात. आपण सर्वांनी आजपर्यंत जेवढे कष्ट कार्यकारिणीतल्या लोकांनी केले तसेच ह्याच्यापुढं चालू ठेवाल आणि अशाच पद्धतीनं मंडळाला पुढं न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर या विभागाचं ज्यांनी तब्बल 3 टर्म विधानसभेमध्ये नेतृत्व केलं, मंडळाच्या एका हाकेला धावून येणं आणि सातत्याने उत्सवाच्या अगोदर मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या काही अडचणी असतील, पोलीस स्टेशनच्या काही अडचणी असतील तर चौधरी साहेबांना फक्त मंडळातनं एक फोन करावा, तात्काळ मीटिंग आणि तात्काळ संपूर्ण लगेच या मंडळाच्या संपूर्ण कामकाजामध्ये त्यांचा सहभाग सातत्याने मोठा राहिला. नेहमीच कुठल्याही कामाच्या वेळेला सातत्याने आवर्जून साहेबांचा असतो की सुधीर कुठली अडचण तर नाही ना उत्सवात किंवा अन्य काय. आणि अशा पोटतिडकीने या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मागे तब्बल 12 वर्ष आमदार म्हणून सातत्याने ते उभे आहेत. आणि ह्याच वेळेला 2024ला ज्यांनी या शिवडी विधानसभेमध्ये आमदार म्हणून ज्यांनी हॅट्रिक केली त्या मी अजय चौधरी साहेबांना 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या पवित्र आत्म्यास वंदन करून आज लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या पान सुपारी समारंभात जो सातत्याने अगदी सुधीर मी विभाग प्रमुख असल्यापासून पाहतोय
विभाग प्रमुख असताना आपण त्या मार्केटच्या आवारामध्ये पान सुपारी समारंभ करत होतो. तेव्हापासून अव्याहतपणे या पान सुपारी समारंभास आपण बोलवत आलात, त्याबद्दल मी आपल्याला साऱ्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय सावंतसाहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मित्र पद्मश्री सुलेखनकार अच्युत पालवसाहेब, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आमदार म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, विभाग प्रमुख म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं आणि जे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून आजही या वयामध्ये सातत्याने काम करतात, ते आदरणीय दगडूदादा सकपाळ आणि आमचे खासदार. मी मुद्दामून उल्लेख उशिरा घेतला कारण त्यांचं महत्त्व आपल्याला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी अत्यंत पोटतिडकीने या मतदारसंघातल्या विविध समस्यांना हात घातला, प्रकर्षाने मराठी माणूस, सर्वसामान्य माणूस यांचा आवाज लोकसभेमध्ये उमटवला आणि ज्यांचं असं म्हटलं जाते की ज्यांच्या जिभेवरती सरस्वती नांदते, वावरते, ते आमचे शिवसेनेचे नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय खासदार अरविंदभाई सावंत, ज्यांना एकदा नव्हे 2 वेळा संसद रत्न म्हणून पुरस्काराने गौरवलं गेलं आणि ज्यांनी या दक्षिण मुंबईचा सन्मान देशामध्ये वाढवला, असे आपले सर्वांचे आवडते खासदार, या मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र कांबळेसाहेब, या मंडळाचे खजिनदार आदरणीय दळवीसाहेब. मी हळूच त्यांना कानामध्ये सांगत होतो, यावेळेचा खजिना सांगा. आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ सातत्याने प्रगती करत आलं, आज देशामध्ये नव्हे तर जगामध्ये लालबागच्या राजाचं नाव नेण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे माझे मित्र आमच्या पक्षाचे सचिव, मंडळाचे सचिव सुधीरभाऊ साळवी, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित सन्मान्य, उपस्थित सर्व लालबागच्या राजावरचे भक्तगण, मनापासून लालबागच्या राजाच्या सेवेकरता सातत्याने वर्षानुवर्ष सेवा करणारे सेवेकरी, उपस्थित सारे बंधू भगिनी आणि मातांनो, मी फार वेळ घेणार नाही कारण आज अच्युत पालव साहेबांचे मी नेहमीच सांगतो की अच्युत पालव हे खरे आमचे गिरणगाव वासी आहेत आणि त्यांचे विचार, त्यांची कल्पना ही आपल्याला जरूर ऐकायची आहे. मी मात्र एवढंच सांगेन की अनेक संस्था आपण पाहतो, परंतु सातत्याने धार्मिक विधीबरोबर त्याचं पावित्र्य जपत असताना वर्षातले 10 दिवस सोडले तर बाकीचे 355 दिवस सातत्यानं लोकांच्या सेवेमध्ये असणारी ही संस्था, ही जागतिक क्रमांक जर ठरवण्यात आलं तर 1 क्रमांकावरती लालबागच्या राजा या संस्थेचं नाव घेतलं जाईल. अनेक उपक्रम जे लोकांच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. माझे सुधीर साळवींना विनंती आहे, हे सगळे आपले एकदा उपक्रम हे जाहीररित्या लोकांना त्याचे समजतील किंवा त्याच्या काही आपल्या जे काही नियमावली आहे त्याची ही सगळे आपल्या, मला माहिती आहे आपल्या वेबसाईटवरती आहेत, परंतु आपण माहिती आहे आपलं साधारण प्रसाराचं माध्यम, प्रचाराचं माध्यम हे बॅनर आहे आणि म्हणून ह्या बॅनरच्या माध्यमातून आपण काय सेवा करतो, आपण काय देतो आहे, आपण काय सुविधा उपलब्ध करून देतो हे लोकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. आज हजारो नव्हे लाखो मुलांनी आपल्या पुस्तक पेढीचा लाभ घेतला. आपण कोरोनामध्ये अतिशय चांगलं काम केलं. डायलिसिस सेंटरमधनं आपण लाखो रुग्णांवरती आत्तापर्यंत उपचार केले. अशा अनेक योजना आहेत की ज्या लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचणं अत्यंत आवश्यक आहे. आणि लालबागच्या राजा करत असलेली ही खरा म्हणजे समाजसेवेचा हा यज्ञ आहे. हा यज्ञ यापुढेही आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सेवेतनं यापुढेही असाच अव्याहतपणे सुरू राहू. आम्ही आपल्यासोबत कालही होतो, आजही येऊ ना उद्याही असू, कारण शेवटी लालबागच्या राजाच्या आशीर्वादामुळेच या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या एका आमदाराला 3ऱ्यांदा निवडणूक जिंकता आली. हे लालबागच्या राजाचे ऋण, हे लालबागच्या राजाचे आशीर्वाद आम्ही विसरू शकत नाही. आपण मला इथे बोलवलात,
2 शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्याला साऱ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चौधरी साहेब. जशी अजय चौधरींनी विधानसभेमध्ये हॅट्रिक केली तसेच गिरण गावातला एक तरुण शिवसेना प्रमुखांच्या विचाराने भारावून त्यांच्या परिस्पर्शाने 2 वेळा ज्यांनी विधान परिषद आपल्याला बहुमान मिळाला या शिवडीला आणि विधान परिषदेमध्ये देखील सातत्याने महाराष्ट्राचे विषय खणखणीतपणे मांडले होते. आणि त्यानंतर 2014 साली लोकसभेमध्ये उमेदवारी मिळाली. 19 आणि 24 अशी ज्यांनी खणखणीत हॅट्रिक केली या शिवडीतला एक तरुण मुलगा या देशाच्या सार्वभौम लोकसभेचा केंद्रीय मंत्री झाला आणि त्यानंतर संसदरत्न मिळाला. असे आमचे अरविंद सावंत भाई आज वेळात काढून लालबागच्या राजा या कार्यक्रमाला येतात. सातत्याने भाई मला विचारतात की कुठल्या तारखेला आहे आणि गावावरून रिटर्न येतात. एवढी आज लालबागच्या राजा संस्थेशी सलगी असणारे अरविंद सावंत यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वातंत्र्याचं उद्दिष्ट ध्यानात ठेवून गणरायाला सार्वजनिक स्वरूप दिलं आणि स्वातंत्र्याचा मंत्र त्या उत्सवातनं घराघरात नव्हे तर माणसांच्या मनामनात पोचवला. ते केसरीचे संपादक त्यावेळेचे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगणारे लोकमान्य टिळक. आणि आजचा उत्सव लालबागचा राजाचा उत्सव त्याचा पानसुपारी कार्यक्रम. हा पानसुपारी शब्द सुद्धा फार वेगळा आहे पण त्याचं महात्म्य जुन्या लोकांना फार माहिती असेल. शब्द द्यायचा आणि शब्द जागवायचा आणि शब्दाला जागायचं म्हणजे पानसुपारी. लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य आहे शब्द दिला, शब्दाला जागले आणि शब्दाप्रमाणे सेवा करतात म्हणून हा पानसुपारीचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला उपस्थित मला तर खूप आनंद आहे आज की माझा मित्र आजही आम्ही अरेतुरेच बोलतो कारण आमची मैत्री फार वेगळी आहे पण पद्मश्री व्हावं. माझ्या गिरण गावाच्या शिरोडकर हायस्कूलमधला एक विद्यार्थी सुलेखनकार कॅलिग्राफी आणि त्या कॅलिग्राफीमध्ये म्हणजे नाटुंग्याला एक आषाढी एकादशीला कार्यक्रम होतो पहावा विठ्ठल. तो नुसता एक त्यांनी असं काढलं का लक्षात येतं की विठ्ठल आहे म्हणून. वरचा नाम जरी काढला तरी कळतं की विठ्ठल आहे म्हणून. इतकी जबरदस्त ताकद त्या कलेमध्ये आहे. ते सुलेखनकार पद्मश्री अच्युतराव पालव. मला खरंच आनंद आहे अच्युत आणि आपण व्यासपीठ सहभागी आहेत एकत्र. आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सुधीर साळवीचं मोठं मन मला आज या ठिकाणी दिसलं. ते मला उत्तिष्ठ जाणीवपूर्वक सांगायचं आहे. त्यांनी माननीय माजी आमदार दगडूदादा सकपाळांचा उल्लेख करताना आजकाल जाणीव राहिली नाही लोकांना आणि कृतज्ञता तर नाहीच नाही. पण ह्या मंडळाचा पाया कुणी रचला? ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. ज्याचा पाया रचला आणि ह्या मंडळाला अशी म्हणजे त्यांनी मग अशी किस्सा सांगितला बाई तुम्हाला आजची वाटेल 10 पैसे घ्यायला कुठे कुठे जायचे पैसे जमा नाही व्हायचे कर्ज घ्यायचे. आता लोकांना सांगितलं तर आश्चर्य वाटेल लालबागचा राजा कर्ज घेऊन साजरा व्हायचा आणि मंडळात पैसे आले की कर्ज फेडायचा. ही सगळं मेहनत करणारे आणि पाया रचणारे या विभागाचे आमचे लाडके माजी आमदार सन्माननीय दगडूदादा सकपाळ आणि ज्यांनी आत्ता आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त केलं त्या या विभागाचे अतिशय धडाधडीचे आमदार. गिरणगाव चाळ उपकर प्राप्त इमारती हा त्यांच्या जिव्हाळीचा विषय. मराठी माणूस मुंबईत राहायला पाहिजे आणि नुसता राहायला नाही पाहिजे तर त्याचं घर मोठं झालं पाहिजे. ते घर मोठं करण्यासाठी शासनानं कायद्यात बदल केला पाहिजे असा आग्रह धरून मान्य करून घेणारा आमचा लढाऊ आमदार अजय चौधरीजी ज्यांना 24 तास ऑन कॉल असतो असं सांगितलं गेलं. कधीही कॉल करा 100 डायल करा. कदाचित पोलीस वेळेवर येणार नाहीत. जय महाराष्ट्र म्हणा आणि फोन करा. अनिल कोकिळ धाव येतील असा तुमचा नगरसेवक अनिल कोकिळ. या मंडळाचे आता मी मगाशी तुका झालासे कळस म्हणालो. सुधीर साळवीचं कौतुक आहे मला एका वेगळ्या पद्धतीने. काय या माणसाच्या मनामध्ये संकल्पना असतात.
भन्नाट ने लालबागचा राजा हे नाव जागतिक दर्जावर जावं ही सामान्य गोष्ट नाही बरं. आणि ती असामान्य गोष्ट एका मराठी मुलाने केली. त्याचं नाव आहे सुधीर साळवी. छोटी गोष्ट नाही. सगळ्यांना सबका साथ असं जेव्हा म्हणतो तेव्हा खऱ्या अर्थानं सबका साथ कशी घ्यायची ही कला ज्याच्याकडे आहे तो सुधीर साळवी. त्या माणसाने इथं आत्ता सहज बोलताना सांगितलं की कोविडच्या काळामध्ये अनेक गोष्टी आमच्या बंदही पडल्या. रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याची जी आमची योजना होती ती बंद पडली. डायलिसिस सेंटर चालवतात. प्रबोधिनी मी तर अनेकांना सांगेन, इथं आलेल्या लोकांना सुद्धा आव्हान करीन, कधीतरी रस्ता ओलांडा आणि फक्त लालबागच्या राजाने केलेलं ग्रंथालय पहा. तुम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही एवढं तुम्हाला सांगतो. इतकं सुंदर ग्रंथालय. अभ्यासिका आहे ती. म्हणजे IAS IPS कशाला बसायचं आहे तुला? सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत आणि वातानुकूलित जागा आहे जिथं जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. हे कोण करतं? म्हणजे लोकमान्य टिळकांना सुद्धा आज अभिमान वाटला असेल. होय, स्वराज्य मिळवलं, पण सुराज्य कुठं आहे? मग सुराज्य करायचं असेल तर जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यासाठी ज्याला मदत करायला पाहिजे, ती मदत कशी करावी ती लालबागच्या राजाच्या ह्या मंडळाचे सर्वा सचिव, मानस सचिव सुधीर साळवीजी, आमच्या सगळ्यांचा लाडका, कौतुकाने त्याला काही बोला ऐकून घेतो आणि हसतो, पण मनापासून काम करतो. आणि माननीय अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, माझे बंधू राजेंद्रजी सावंत, आमचे खजिनदार, घाबरतात बरं सारखा, तू खजिना बोलतोस म्हणून मग अशी उदाहरण दिलं, कर्ज काढून साजरे करत होते दळवी. उपस्थित सर्व मान्यवर, खास करून जवानांच्या, जे जवान शहीद झाले त्याचे कुटुंबीय, मनात असं येत राहतं की तुला तेही साकडं घालायला पाहिजे. राजा, तुला हेही साकडं आहे रे. माझा जवान जेव्हा शहीद होतो तेव्हा त्याच्यावर येणारी जी आपत्ती आहे त्यासाठी पण तू संरक्षण कर आमचं. ऑपरेशन सिंदूर आम्ही नाही विसरू शकत, पहलगाम नाही विसरू शकत, अगोदरचे सुद्धा हल्ले विसरू शकत नाही. माझा जवान जेव्हा जातो तेव्हा नेहमी येतं, कदाचित आपल्याला कल्पना नसेल, सुदैवानं मी खासदार झालो त्याच्या मला आठवण येते. एक सांगायला बरं आठवण झाली. म्हणजे 2014 ते 19च्या नंतर आलेला गणपती 19चा गणपती, आणि मी दर्शनाला आलो. लालबाग राजाचा भक्त सुधीर साळवी तिथं पुजारी उभा आणि पटकन गणपतीसमोर म्हणाला, बाई लिहून ठेव, तू पुढच्या गणपतीला मंत्री होऊन येशील. आणि काय राजा पावला हो, त्यांनी मला मंत्री करून पाठवून दिलं. हे मी विसरू शकत नाही. तिथं बोलला त्या गणपतीसमोर आणि तिथं झालो. ठीक आहे, तर बाकीच्या गोष्टी पुढच्या आहेत, राहिलो किती काय किती. पण मनात येतं एकच की आज समाजामध्ये अनेक गणेशोत्सव मंडळांनी ज्याचं अनुकरण करावं असं जर कोणतं मंडळ असेल तर त्याचं नाव लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ. कशी समाजसेवा करावी, इतकी उत्तम सेवा हे मंडळ करते. दर्शनाला येणाऱ्या लोकांची रीग एवढी प्रचंड असते. आणि मला तर आत्ता तुम्हाला आजच्या अभिमान वाटतो, आनंदही वाटतो. देशातल्या अन्य राज्यातून मंत्री, संत्री, आमदार, खासदार एक काम करो ना भैया, कुछ भी करो, लालबाग का राजा का दर्शन करवाले. पण त्यासाठी सुद्धा ना छळावं लागतं मला, पण ते करतात. ही माणसं दिवस रात्र काम करतात. त्यांना राजाला मी एकच प्रार्थना आहे, राजा तुझ्याकडे एक प्रार्थना आहे, बघ तुझी सेवा ही 11 दिवसापुरती राहत नाही बरं. अनेकांचा गणपती 11 दिवसापुरता असतो. 365 दिवस तुझी सेवा, तुझा मंत्र, तुझा विचार, तुझी सेवा घेऊन काम करणारे हे मंडळ आहे. त्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना उदंड आयुष्य दे, उत्तम आरोग्य दे, शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे. आणि अशीच सेवा कर. लोक आंदोलन करतात, पण आंदोलन चालू असताना सुद्धा त्यांना एकच आसरा वाटतो, लालबागचा राजा आहे, 2 घास नक्की मिळतील. असा जो विश्वास तुम्ही जो निर्माण केला आहे तो विश्वास तसाच पुढे राहावा आणि तुमच्या हातून हे पुण्याचं काम असंच सदैव घडत राहू. उदंड आयुष्य तुम्हाला मिळो, उत्तम आरोग्य मिळो आणि ही सेवा अशीच अखंडित चालू राहू अशी शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री अच्युत रामचंद्र पालव. आज बोलायला देखील अभिमान वाटतो की हा गिरण गावातला एक असा हिरा
एक किरण गावातला असा एक सुपुत्र. परंतु भाई लालबागच्या राजाच्या म्हणजे संस्थेच्या संदर्भात सांगायचं झालं तर अच्युत रामचंद्र पालव बरोबर 2000 साली लालबागच्या याचा उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणून अच्युतने गेला होता. म्हणजे विचार करा की दूरदृष्टी असेल या संस्थेची की अच्युतने गेला होता. आपल्या किरण गावातला आमचा एक मित्र, आमचा मुलगा, की त्याला त्यावेळेला तो सन्मान लालबागच्या राजा संस्थेने दिला होता. आणि आज तब्बल 25 वर्षानंतर भारत सरकारने अच्युतला पद्मश्री दिला. लालबाग मधल्या किंवा किरण गावातल्या प्रत्येक माणसाची छाती अभिमानाने फुगली असेल. म्हणून आज अच्युतला ज्याला पद्मश्री डिक्लेअर झाला त्याला खूप अभिमान वाटला की आज तुम्हा आम्हा सर्वांचा एक मित्र या भारत सरकारने पद्मश्री म्हणून सुरेखांकार अच्युतला मिळाला आणि खूप अभिमान वाटला. मी आज अच्युतला या पान सुपारी समारंभानिमित्त 2 शब्द व्यक्त होण्याची विनंती करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित मंडळाचे कार्यकर्ते, इथं खास ज्यांचा सन्मान केला जाणार आहे त्या सगळ्या जवानांच्या पत्नी आणि मित्र हो, खूप छान वाटतंय कारण 20 वर्षापूर्वी ज्या गणपतीची पूजा केली त्याच गणपतीच्या कार्यक्रमाला आज इथे परत यायला मला मिळालं आहे. आणि ते कारण म्हणजे पद्मश्रीचं. पण हे सगळं कार्य गणपतीने किंवा या लालबागच्या राजाने या कार्यकर्त्यांच्या मार्फत जे घडवून आणलं आहे त्याचा साक्षीदार मी पण आहे. कारण लहानपणापासून या मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा येत होतो तेव्हा इथे मी दगडूदादांना इथे लिंब विकताना बघितलेलं आहे. इतका छोटा माणूस आमदारकीपर्यंत पोचून आज सेनेचं एक विभाग सांभाळतोय. मला असं वाटतं की आता जसं अरविंद म्हणाला की 11 दिवस उत्सव नसतो, हा 365 दिवसाचा उत्सव असतो. 11 दिवस जेव्हा संपतात तेव्हा परत नव्यानं मंडळ स्थापन होतं आणि नव्यानं काय योजना करायच्या ह्या मला वाटते मंडळ करत असतं. आणि ह्या इतक्या छान योजना आहेत की ह्या सगळ्या बघितल्यानंतर मला असं वाटतं की मुलांनी आपल्या शिकण्यासाठी परदेशात सुद्धा जाण्याची गरज नाही, एवढं शिक्षण दिलं जातं इथं लालबागच्या राजातर्फे. मला असं वाटतं ही सगळी कुठंतरी तुमची केलेली प्रार्थना आहे किंवा जो आशीर्वाद आहे राजाचा तो फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि हे सगळं कार्य असंच पुढे चालत राहावं असं मला वाटतं. येणारी आता 92 वर्ष म्हणजे 8 वर्षांनी 100 वर्ष आपण म्हणजे 100 दारावर आलेली आहे असं आपण म्हणूया. त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या मंडळींना लालबागमधल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद अच्युतजी. या पानसुपारी सोहळ्याचं निमित्त आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम मंडळातर्फे आम्ही जे समाजाला देणं लागतो ते करत आलो. आज सातत्याने 15 वर्ष झालं सीमेवरती जे जवान लढत आहेत, हे जवान शहीद होत आहेत तुम्हा आम्हासाठी. म्हणजे एका ओळीत सांगायचं तर हा उत्सव जो गर्दीतला आहे तो एवढ्याचसाठी होतोय की ती वर्दीतली लोक आपली जवान सीमेवरती लढत आहेत म्हणून आपण हे उत्सव या ठिकाणी पार पाडतोय. आणि आज सातत्याने 15 वर्ष झाली आपण त्यांच्या नातेवाईकांसाठी या ठिकाणी कुठे ना कुठेतरी एक आधार मिळाला पाहिजे असे कार्यक्रम राबवत आलो. आज तब्बल 15 वर्ष पूर्ण होत आहेत या सगळ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. मला वाटते पुलवामाचा झालेला हल्ला असेल, त्यानंतर आत्ताच नुकताच झालेला पहलगामचा हल्ला असेल, असे सातत्याने देश अस्थिर करणारी जी काही प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीला आपण हेच सांगत आलेलो सातत्याने की तुम्ही कितीही काही करा परंतु आमचे जे जवान आज सीमेवरती लढतायत तुम्हा आम्हा सर्वांसाठी, ते जोपर्यंत सक्षमपणे त्या सीमेवरती उभे आहेत तोपर्यंत मला वाटते हा हिंदुस्थान सक्षम राहतोय आणि सक्षम राहील. आणि म्हणून आम्ही सातत्याने या वीर पत्नी, वीर माता, त्या
त्याचप्रमाणे जे संपूर्ण कुटुंब आहे त्या कुटुंबांना या ठिकाणी बोलवत आलेलो आहोत, एक आधार म्हणून सन्मान करत आलेलो आहोत. आणि आता या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही त्या सन्मानाला सुरुवात करतोय. या सर्व वीर पत्नी आणि वीर माता या ठिकाणी उपस्थित आहेत. एक आदरपूर्वक मी मगाशी म्हणालो की हा उत्सव गर्दीतला साजरी होतोय, तो ते वर्दीतली लोक जे आपले आहेत उभी त्यांच्यासाठी, या सर्व वीर माता आणि वीर पत्नींसाठी आपण एक आभार प्रदर्शन टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की यांना एक शौर्य चिन्ह आणि 1 लाखाचा प्रत्येकी धनादेश मंडळातर्फे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. शहीद शिपाई सचिन यादवराव वांजे यांच्या वीर पत्नी माधुरी सचिन वांजे या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वच मान्यवरांना विनंती करेन, अच्युत पालव, अरविंद सावंतसाहेब, दगडूदादा सकपाळ, अजय चौधरी, अनिल कोकीळ, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, स्वागत अध्यक्ष राजेंद्र सावंत, मंगेश दळवी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वीर पत्नी माधुरी सचिन वांजे या ठिकाणी उपस्थित आहेत. शौर्य चिन्ह आणि 1 लाख रुपयाचा धनादेश याच्या वीर पत्नीने आपलं सौभाग्य या देशासाठी अर्पण केलंय. शहीद शिपाई संदीप पांडुरंग गायकर यांच्या वीर पत्नी दीपाली संदीप गायकर शौर्य चिन्ह मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि 1 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी देण्याची मी मान्यवरांना विनंती करतो. वीर पत्नी दीपाली संदीप गायकर ही आपल्या छोट्या लेकराला घेऊन आलेली आहे. यांची माता देखील आलेली या ठिकाणी. जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ त्याच्या सर्वांसाठी. शहीद हवालदार संजय अण्णासाहेब भाकरे यांच्या वीर पत्नी सारिका संजय भाकरे, मी विनंती करतो की आपण देखील शौर्य चिन्ह आणि 1 लाख रुपयाचा धनादेश यांना देखील देण्यात येत आहे. मी आमदार अजय चौधरी आणि दगडूदादा सकपाळ यांना देखील विनंती करतो की शहीद हवालदार संतोष तानाजी जगदाळे यांच्या वीर पत्नी शीतल संतोष जगदाळे यांना शौर्य चिन्ह आणि 1 लाख रुपयाचा धनादेश देऊन त्याचा सन्मान करा. सन्मान्य आमदार अजय चौधरी आणि सन्मान्य आमदार दगडूदादा सकपाळ यांना विनंती करतो की आपण यांचा या वीर पत्नीचा आपण सन्मान करायचा आहे. शौर्य चिन्ह देऊन त्यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. शहीद अग्निवीर मुरली श्रीराम नाईक यांच्या वीर माता ज्योतिबाई श्रीराम नाईक व वीर पिता श्रीराम नाणे नाईक या आपल्या मुंबईतला हा जवान शहीद झाला होता. मी अनिल कोकीळ आणि सन्मान्य राजेंद्र नारायण सावंत यांना विनंती करतो की आपण शौर्य चिन्ह आणि त्यांच्या वीर पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत. हा अग्निवीर आपला शहीद जवान
मुंबईतला आहे मुरली श्रीराम नाईक. या माऊलीसाठीच एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. शहीद लान्सनायक भगवान भीमराव नागरगोजे यांच्या वीर पत्नी अरुणा भगवान नागरगोजे शौर्य चिन्ह आणि 1 लाख रुपयाचा धनादेश. त्याप्रमाणे मला वाटतं या सर्व अनेक वर्ष आम्ही हा कार्यक्रम पानसुपारीच्या निमित्ताने या ठिकाणी बोलून करतो. कारण या समाजाचं आणि सातत्याने देशासाठी लढणाऱ्या जवानांचं आपण काहीतरी देणं लागतो. आणि सातत्याने मंडळाने 2019 साली देखील हिंदुस्थान चीन सीमेवरती जे गलवान खोऱ्यामध्ये 22 जवान शहीद झाले. आपण कोविडमध्ये देखील त्या प्रत्येकी सगळ्यांना घराघरामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये सन्मान चिन्ह कोविड असताना पोहोचवले 20 आणि प्रत्येकी 2 लाख रुपयाचा धनादेश पोहोचवला होता 2020 साली. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि महाराष्ट्रातले तब्बल जवळजवळ 100 पोलीस बंदोबस्ताला असताना कोविडच्या काळामध्ये ते देखील शहीद झाले होते. त्यांना देखील 1 लाख रुपये आणि धनादेश आणि शौर्य सन्मान दिला होता. आणि आज अशाच पद्धतीने हे सगळं सामाजिक काम चालू राहील. परंतु असेच सण उत्सव टिकले पाहिजेत, प्रथा परंपरा टिकल्या पाहिजेत. आणि मराठ्यांची ही पोरं अशाच पद्धतीने आपला तिन्ही लोकी झेंडा फडकवतात. असेच 2 गोविंदा पथकांना देखील आम्ही आमंत्रित केलं ज्यांनी या संपूर्ण जगामध्ये विश्वविक्रम केला. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो कोकण नगर गोविंदा पथक 10 थरांचा ज्यांनी विश्वविक्रम केला आणि सर्वप्रथम 10 थर लावले त्यांना मी या ठिकाणी बोलवतोय. कोकण नगर गोविंदा पथक मी माझ्या विनंती करतो की आपण या सर्व कोकण नगर गोविंदा पथकाचा या ठिकाणी सन्मान एक सन्मान चिन्ह देऊन करायचं आहे. आणि विश्वविक्रम केल्याबद्दल 1 लाख रुपयाचा धनादेश लालबागचा राजा मंडळातर्फे आपण त्यांना देतोय. कोकण नगर गोविंदा पथक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नववादर आणि दहावादर बघा आम्ही युट्यूब वरती दिसतात ही मुलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी एकदा जरा. हा निव्वळ गोविंदा नाही तर एकजूट आहे मराठी मुलांची, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. नाव घेऊन बनवून यानंतर दहीहंडीमध्ये ज्यांनी सातत्याने आपलं नाव वेगळ्या पद्धतीने कोरलं होतं, 6-7 थर लावणं
हा तर एक दहीहंडीचा कॉमन विषय होता. पण 8, 9 आणि त्यानंतर सातत्याने या वर्षी 2025 साली मला वाटतं 3 वेळा ठरलं हॅट्रिक करणारे जय जवान गोविंद पदक 10 तारांचा विश्वविक्रम यांनी देखील केलेला आहे. या मराठी मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ देत. सन्मान चिन्ह आणि 1 लाख रुपयाचा धनादेश त्यांचे प्रशिक्षक संदीप ढवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ देत. गोविंदा पथकामध्ये जी काही कलाटणी केलेली आहे सर्व त्याचं श्रेय बऱ्यापैकी संदीपला जातं. जय जवान गोविंद पथक 10 थरांचा विश्वविक्रम 1 लाख रुपयाचा धनादेश आणि सन्मान चिन्ह या दोन्ही मराठवाडा विभागातून असलेल्या आपल्या जोगेश्वरीतल्या संस्था या दोघेही संस्थांनी हा विश्वविक्रम रचला. तेव्हा मनामध्ये आम्ही देखील गोविंदा आपला फिरत असतो त्याला आम्हाला युट्यूबवरती बघण्यात आलं त्याला की बाबा या दोन्ही संस्थांनी हा दहीहंडीमध्ये विश्वविक्रम केलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी एका व्यासपीठावरनं एकच ओळ द्यायला बोललो होतो तिकडे ठाण्याला. मराठ्यांची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला, मराठ्यांची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला, सांगून गेला मराठ्यांचा राजा अवघ्या विश्वाला, छत्रपती शिवाजी महाराज की. अशा मराठी एकजूट करणाऱ्या मुलांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. ही एकजुटीची ताकद आहे 10 थरांची. या गोविंदापेक्षा यांची एकजूट महत्वाची आहे. मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो बाळासाहेब सुदाम कांबळे यांना की सर्व मान्यवरांचा आपण जरा एकदा हा घरचा कार्यक्रम असल्यामुळे स्वागत आणि सत्कार करून घ्या. सन्मान्य आजचे स्वागताध्यक्ष राजेंद्र नारायण सावंत, सन्मान्य खासदार अरविंद सावंत, सन्मान्य आजचे प्रमुख पाहुणे अच्युत पालव, सन्मान्य आमदार अजय चौधरी, सन्मान्य आमदार दगडूदादा सकपाळ, सन्मान्य नगरसेवक अनिल कोकीळ या सर्वांना पुष्पगुच्छ आणि लालबागच्या राजाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करावा. हे झालं की व्हायचं दोन सन्मान घेतो ना, लगेच घेतो. सल्लागार सन्मान नको विठोला आणि सुरू यांचं झालं की घेतो लगेच. घेतो हे घे ना, हे वर एखादं फटाफट. या ठिकाणी लालबागच्या राजातर्फे 2 सन्मान होतील व्यासपीठावरती या. आणि ते सन्मान एकमेकांनी मित्रांचे करायचे. मला दोघंही शिरोडकरचेच विद्यार्थी आहेत ना, त्यामुळे एकमेकांना आमचे अध्यक्ष देखील शिरोडकरचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे दोघांनी एकमेकांचा सन्मान करायचा आम्ही ठरवलंय. ज्यांनी सातत्याने या गिरण गावातला एक मुलगा आणि आज संसदेतला आपला आवाज त्यांना संसद रत्न मिळालाय. त्यामुळे मी अच्युत पालव यांना सांगतो की लालबागच्या राजातर्फे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा बाईंचा आपण सन्मान करावा. लालबागचा एक सन्मान चिन्ह आपण देत आहोत. आणि या गिरण गावातला एक असा मुलगा ज्याला पद्मश्री मिळाला आणि त्याच्या सुलेखन करता करता अनेक गोष्टी घडल्या आणि याच्यानंतर देखील घडणार आहेत. मी भाईंना विनंती करतो की अच्युतचा एक आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
आता विशेष विशेष जरा 3 सन्मान करायचे सर्वांना मी विनंती करतो की लालबागच्या राजाचा हा 10 दिवसाचा उत्सव भाई आपण सगळे बघताय आणि लालबागच्या राजा चरणी आज मुंबई महाराष्ट्र अखंड हिंदुस्थान आणि देश विदेशातून लोक येत आहेत. पण भाई सातत्याने या सगळ्या टीमने प्रयत्न करून लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा आहे तो यावर्षी एक अलौकिक करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. त्यामुळे त्या विसर्जन सोहळ्यामध्ये आम्हाला ज्यांनी मोठ्या प्रमाणात आता मदतीचा हात दिलाय त्या 3 कंपन्यांना आम्ही या ठिकाणी बोलवतोय. एक मी सर्वप्रथम बोलवतोय की ज्यांनी सातत्याने याचं सगळं टेक्निकल काम केलंय ते आमचे दिलीप सुर्वे या ठिकाणी व्यासपीठावर बोलवतोय. हे संपूर्ण लालबाग राजाचा नवीन तराफा भाई आपल्याला दिसेल विसर्जनच्या दिवशी तो संपूर्ण टेक्निकल याचा सन्मान ब्रिटो सर शॉप शिपयार्ड कंपनीचे ओनर ब्रिटो सर यांना देखील मी व्यासपीठावर बोलतोय. सर आइए ब्रिटो सर. आणि लालबागचा राजा आता ज्याच्यावर विराजमान झालेला आहे ती जी लालबागचा राजा जगन्नाथ रथ ज्या कंपनीने बनवलाय ती पुणे चाकणतील कंपनी टेसी कंपनीचे सर्व आमचे बांधव या ठिकाणी आलेत. मी व्यासपीठावर त्यांना आमंत्रित करतोय. त्यांनी सर्वांनी जरा व्यासपीठावरती या यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. महिलांनी किती ना चालू कर ना नवीन आलं तर सांगा. मी मान्यवरांना विनंती करतो की मंडळाच्या सल्लागारांना देखील आपण या ठिकाणी सन्मान करायचा. सल्लागार दगडूदादा सकपाळ, जयप्रकाश वासुदेव कोरगावकर. मी मंडळाचे सल्लागार आणि सन्मान्यांची नावं घेतोय. कृपया आपण व्यासपीठावरती या. रमेश शामराव बोधे, सुरेश महादेव घाग, मानाजी अर्जुन कारेकर, राजेंद्र वामन लांजवळ, विनोद नारायण कोरगावकर, सुरेश घेनू दिघे, प्रदीप एकनाथ ढोरे, मोहन श्रीधर कानेकर, अशोक कृष्णा पांचाळ, अरुण दिनकर विचारे, प्रकाश दत्ताराम जोशी, अनिल सकाराम साळसकर. सर्व सल्लागारांना मी व्यासपीठावरती बोलवतोय. लालबागचा फोटो आणि मंडळाचे सन्मान्य सदस्य किशोर मारुती पवार, मधुकर धर्माजी तारू, रमेश काशीनाथ पाटील, सुरेश दत्ताराय डाके, अशोक रघुनाथ कामकर, शिवाजी तुकाराम जाधव, किरण कृष्णा वाणी, हितेश प्रांजन मेहता, राजीव राजेंद्र जानी, प्रफुल्ल यशवंत विरकुड, अरुण दत्ताराम दळवी. मंडळाचे संपूर्ण वेबसाईट आणि सोशल मीडियाचे काम पाहणारे श्री भरत काशीनाथ भुजबळ, शिवजीत नारायण कुबल, सुरेश तुकाराम आमरे, युसुफभाई कपासी, अमित कुमार सिंग, सुनील मनोहर लवेकर, नितीन दत्ताराम जोशी, दीपक पांडुरंग इंदप, रामदास श्रीधर नाईक, नंदकुमार भार्गव रेडीज, मनोज प्रताप पांचाळ, निशांत सुरेश घाग, त्रिपुल बबन खाडे, रोहिदास हरिश्चंद्र जाधव, गणेश मनोहर आमरे, संजय दिगंबर शिंदे, अविनाश मनोहर पवार, राजेंद्र शांताराम जाधव, नितीन विनायक गुजर, सनील सुनील माने, श्रीकृष्ण रामचंद्र केरकर, हरीश बाळकृष्ण परब, नयन अंकुश केसरकर,
संकेत गोपीचंद खामकर आणि संतोष पांडुरंग माने या सर्वांना मी विनंती करतोय आणि कृपया सर्व सल्लागार सन्मान्यांना मी विनंती करतो की आपण पुष्प घेतल्यानंतर व्यासपीठावरती बसून राहा. आपला त्या ठिकाणी आपल्या खुर्च्यात त्या ठिकाणी बसून राहा. कृपया आपण ज्या ठिकाणी हात तिकडे स्थानापन्न व्हा. मी विनंती करेन आपल्या सन्मान्य सल्लागारांना की अजून अनेक मान्यवरांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आणि त्यांचा सन्मान देखील लालबागचा राजा मंडळातर्फे होणार आहे, कारण अनेकांचा हातभार या उत्सवामध्ये आपल्याला लागतो हे लक्षात घ्या. मी सर्व सन्मान्य सल्लागारांना विनंती करेन की आपला सन्मान झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी हात त्या ठिकाणी बसा. सर्व सल्लागारांनी विनंती करतो आणि सन्मान्यांना की आपण आपला सन्मान झाल्यानंतर कृपया बसायचं आहे. अजून या ठिकाणी बरेच सन्मान बाकी आहेत. किती वाजले? 1.5 तास झाला. 1.5 तास. कृपया सर्व सल्लागार सन्मान्यांना विनंती करतो. संजय शिंदे बसून घ्या ना आपल्या जागेवर. अशोक प्रफुल्ल जरा बसा ना. अनेक मान्यवरांचा अजून सन्मान बाकी आहे, जरा कृपा करून बसून घ्या 5 मिनिट. आपला सन्मान या ठिकाणी झालाय, कृपा करून बसून घ्या. इथेची जरा बसा.
लगेच बोलतो. लालबागच्या राजाची जी विलोभनीय मूर्ती आहे ती साकारणारे श्री रत्नाकर कांबळे आर्ट्स आणि जे संपूर्ण आज स्टेज सजावट आणि प्रवेशद्वार असेल ते साकारणारे योगेश पोपट आमचे YPDच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भाईंना विनंती करतो, भाई आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. संतोष कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जरा. आमचे लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळे तसेच योगेश पोपट YPD. आमचे स्नेही आणि अनेक वर्ष आमच्या बाळासाहेब आमचे स्नेही आणि अनेक वर्ष आमचं संपूर्ण हे मजबूत मंडप बांधकाम ज्यांच्या पार पडते ते मनोहर डेकोरेटरचे सागर जाधव, सुवर्णकार संजय नाना वेदक, आमचे मंडळाचे हितचिंतक मनसूर सय्यद महमूद जे आमचे संपूर्ण इलेक्ट्रिकचं काम बघतात, विद्युत रोषणाई करणारे मोहनीश उटकर, त्याप्रमाणे मनीष गुप्ता मनीष लाईटचे, विनोद साटम प्रिझम कन्स्ट्रक्शन, प्रशांत शंकर केळसकर, वेशभूषाकार रुपेश मनोहर पवार, IAS सिक्युरिटीचे कुलदीप शर्मा मंदार सामंत, CCTVचं कामकाज पाहणारे तुषार शिंदे, राकेश सावंत रुपेश सावंत ही संपूर्ण फायरची व्यवस्था बघणारे. त्याप्रमाणे आमचं संपूर्ण हे करोडो लोक आज या ठिकाणी येतात आणि विशेष ज्यांचा सन्मान आम्ही करतो ते डॉक्टर प्रागजी वाजा व डॉक्टर अनिल आव्हाड वैद्यकीय व्यवस्था पाहणारे. डॉक्टर प्रागजी वाजा, अनिल आव्हाड सर, राजकमल प्रिंटिंग प्रेसचे अशोक होळकर, संपूर्ण ओम शिवविजन फोटोग्राफी पाहणारे आमचे प्रकाश मेडेकर संतोष मेडेकर, लालबागचा राजा जगात पोहोचवण्याचं लाईव्ह जे काम करतात ते आमचे मंडळाचे हितचिंतक, साई विजनचे गोविंद उभे, वेबसाईट YouTube फेसबुक ट्विटरवर काम पाहणारे आमची संपूर्ण मंडळी तेजस हॉस्कोटी आणि भरतभाई भुजबळ, लालबाग केबल अँड इंटरनेट सर्व्हिसचे महेश पावसकर, ध्वनिक्षेपक व्यवस्था पाहणारे अरुण आचरेकर, आमचे स्नेही स्टेजवरील काम पाहणारे सचिन पांचाळ, लेखापरीक्षण मंडळाचे काम पाहणारे संजय राणे असोसिएट, गोविंदन साहेब, निळकंठ बिर्जे SFSचे, अमोल देसाई आय स्मार्ट, गणेश देसाई मेटल आर्ट कंपनीचे, अमित महाडेश्वर अल्फा प्युरिफायर कंपनी, नितीन नागावकर, शिल्पा रवींद्र पाताडे, प्रवीण सोपान शिंदे, अनिल चौहान, संदीप गाटे, अंडाची फुलांची सजावट पाहणारे, लालबाग शहराचा विसर्जन सोहळा अलौकिक करणारे आमचे संपूर्ण कोळी बांधव या ठिकाणी आलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत रमेश तांडेल आणि कोळी बांधव यांच्यासाठी. सन्माननीय मंडळाचे स्नेही सतीश शिरशेकर, आमच्या मंडळाचे स्नेही आणि DFMD आणि HHMD बॅगेज स्कॅनर आम्हाला पुरवणारे अजय मलिक सर, आमचे मंडळाचे स्नेही PH जानी साहेब, सतीश शिरशेकर, परिन फुरिया, त्याप्रमाणे लालबागचा राजा या संपूर्ण विसर्जन मिरवणुकीला शाही सरबत पाजणारे हिंदू मुस्लिम एकता समितीचे साजिद भाई या ठिकाणी आलेत. साजिद भाईंना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. वीर सेनानी फाउंडेशनचे कर्नल पत्की, त्याप्रमाणे आमचे मित्र स्वराधीश भरत बलवल्ली या ठिकाणी आले आहेत. मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यावं. भार्गवला जायचं ना.
मंडळाच्या श्रीमती जयश्री सुवर्णा, माजिद अन्सारी, हर्षित जैदी, सोनम गुप्ता, रोहित जयस्वाल, गोपाळ शिवराम दळवी, मेहुल घोसर, मंडळाचे वास्तुविशारद राजन बागवे, सुरक्षा व्यवस्था पाहणारे विनस सिक्युरिटी, त्याप्रमाणे वल्लभभाई ठक्कर, दिल्ली दीप्ती फायर वर्कचे वल्लभभाई ठक्कर, ईगल सिक्युरिटी नरेंद्र नाडकर्णी सर, संजय वालावलकर, ज्युपिटर सर्व्हिसेस, श्री भगवती इलेक्ट्रिकचे नाडकर्णी सर, ड्रीम एनालिटिक्सचे मर्चंट सर, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे कोणी कर्मचारी असतील तर त्यांनी देखील व्यासपीठावर या. GS महानगर बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा, बँक ऑफ बडोदा, मंडळाची जागरण व्यवस्था पाहणारी मंडळे उदयानंद सेवा मंडळ, राष्ट्रीय सेवा मंडळ, हनुमान सेवा मंडळ, त्रिमूर्ती ओम मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, लालबाग स्पोर्ट्स क्लब, नौजवान सेवा मंडळ, बाल शिवाजी क्रिकेट क्लब, राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान, लालबाग मार्केट व्यापारी असोसिएशन आणि लालबाग मार्केट गोविंदा पथक, स्थानिक मंडळी लालबागचा राजा सहकारी विमान संस्था, विकास मित्र मंडळ, सहजीवन मित्र मंडळ, गणेश सेवा मंडळ, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, गणेश क्रीडा मंडळ, नेक्झात मराठा प्रफुल्ल क्रीडा मंडळ, मंडळाचे स्वयंसेवक प्रमुख विलास रघुनाथ पोमेंडकर, संतोष रमेश पाटील, दीपक गोविंद नरे, अतुल कृष्णकांत मावळे, मोहन हरिचंद्र मोंडे, सुनील शंकर कांबळे, यतीन संभाजी कटके, विश्वनाथ काशीराम महाडिक, संतोष प्रभाकर मालप, दीपक बाबू जाधव, अनिल लहू बांदेकर आणि प्रशांत मधुकर साळुंके. या विभागातले जे आम्हाला मदत करणारी मंडळी आहेत, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेश गल्ली मुंबईचा राजा, तेजुगाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, हिरामणी सुपर मार्केट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बाल गणेश मंडळ सीतासदन बल्लाळेश्वर, काळाजोगी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, काळाजोगीचा महागणपती, आंबेवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, आंबेवाडी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, गदा आंबेकर मार्ग सार्वजनिक उत्सव मंडळ, जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जिजामाता नगरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जिजामाता नगर दक्षिण विभाग, जिजामाता नगरचा महाराजा, अबुदनगर सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सार्वजनिक उत्सव मंडळ अल्स्टर रोड राणीबाग, भाटिया चाळ सार्वजनिक उत्सव मंडळ, प्रगती मंडळ, प्रफुल्ल क्रीडा मंडळ, नेक्झात मराठा, साई उत्कर्ष क्रीडा मंडळ, साई सदन, दुसरा कुंभारवाडा मागी गणेशोत्सव मंडळ, दुर्गादेवी व डंकन रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दुसरा कुंभारवाडा मागी गणेशोत्सव मंडळ, त्रिभुवन रोड सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाजोगी विभाग पोलीस ठाणे, भायखळा पोलीस ठाणे वाहतूक विभाग, एपसाऊथ विभाग महानगरपालिका, झाला काय संपला आज एवढी आहेत रत्नाकांत मुलगा आलाय, रत्नाकांत जगतापचा. त्याप्रमाणे मंडळाचे स्नेही रत्नाकांत जगताप यांच्या मुलाने नाळ 2 मध्ये या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचं राष्ट्रीय पारितोषिक त्याला मिळालं. तो कुमार भार्गव रत्नाकांत जगताप याला देखील मंडळाच्या व्यासपीठावर बाई सन्मान करतो आपण. विशेष स्पेशल चाइल्ड आहे हा बाई, त्याला व्यासपीठावरती घेऊन या. भार्गव रत्नाकर जगताप याचा देखील एक सन्मान या ठिकाणी करतो आपण. नाळ चित्रपटामध्ये त्याने विशेष भूमिका साकारली, अतिशय वेगळ्या पद्धतीने. लालबागच्या राजा ज्यांनी कॉफी टेबल बुक साकारलं ते आमचे राजेश सावंत
आपण देखील व्यासपीठावर या. गजानन रेवडेकर आपला देखील सन्मान या ठिकाणी होता, आपण देखील या. सन्मान्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आमचे मित्र चेतन पेडणेकर, मंडळाचे लालबागचे हितचिंतक, आपण देखील व्यासपीठावर या. आपला देखील सन्मान या ठिकाणी करतो. सन्मान्य विकास पाटील आमच्या मंडळाचे हितचिंतक, सन्मान्य उजाला यादव, आपण देखील व्यासपीठावर या. मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण देखील त्यांचा सन्मान करावा. साई सदर उत्कर्ष मंडळाचे सन्मान्य आम्हाला मदत करणारे संदेश आयरे, आपण देखील व्यासपीठावर या. बाल गणेश बल्लाळेश्वर, कृपया आपण व्यासपीठावर द्या. मंडळाचे हितचिंतक सचिन परब, उजाला यादव, त्याप्रमाणे चेतन पेडणेकर, आपण देखील व्यासपीठावर द्यायचं. एक राहिलं का मला. मंडळाचे सभासद आणि संपूर्ण पलीकडच्या कामकामामध्ये आम्हाला मदत करत असणारे सन्मान्य भारत भावे, आपण देखील व्यासपीठावर या. आपला देखील सन्मान या ठिकाणी होईल. साई सदर उत्कर्ष मंडळाचे सन्मान्य संदेश भाऊ आयरे, सावंत कॉपी टेबल बुकचे सन्मान आमचे सावंत, रुपेश सावंत, कृपया व्यासपीठावरती या.
सर्व ज्ञात व अज्ञात व्यक्तींचे ज्यांचे हातभार देखील मंडळाला लागले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कोणी राहून गेले असल्यास क्षमस्व आणि आजचा हा पान सुपारी सोहळा संपला असं मी जाहीर करतो. अनिल झाला ना. हॅलो.